नमस्कार मंडळी. आधीच्या भागात आपण 8व्या अध्यायाचे 1 ते 14 श्लोक पाहिले. आता त्या पुढील श्लोकांचं आपण अर्थासह वाचन करूया. श्लोक क्रमांक 15. माम उपेत्य पुनः जन्म दुःखः आलयम अशाश्वतम आपनुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखमय तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. आ ब्रह्मभुवनात् लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्ममृत्यू होतात, परंतु हे कौंतेया, माझे धाम प्राप्त करणाऱ्या जीवास कधीच पुनर्जन्म नसतो. सहस्रयुगपर्यंत महा यत् ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रांतां ते अहोरात्रविदो जनाः. मानवीय जनगणनेनुसार 1 सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 दिवस होतो, आणि अशाच 1 सहस्त्र चतुर्युगांची ब्रह्मदेवांची 1 रात्र असते. अव्यक्तात् व्यक्तयाः सर्वाः प्रभुवन्ति अहः आगमे रात्रि आगमे प्रलीयन्ते तत्र एव अव्यक्तसंज्ञके. ब्रह्मदेवांच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात, आणि त्यांच्या रात्रीचा प्रारंभ झाल्यानंतर ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवति अहरागमे. पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवांचा दिवस चालू झाल्यानंतर सर्व जीव अस्तित्वात येतात, आणि ब्रह्मदेवांची रात्र चालू झाल्यावर आपोआपच त्यांचा लय होतो. परः तस्मात् तु भावः अन्यः अव्यक्तः अव्यक्तात् सनातनः यः सः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यन्ति. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांशीही पलीकडे तथा सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा प्रलयही झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. अव्यक्ताः अक्षराः इति उक्ताः तम् आहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तत् धाम परमं मम. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष्य म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम हो. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्यनन्यया यस्यांतः स्थानि भूतानि यन् सर्वमिदं ततम्. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तिमय सेवेद्वारेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत, आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम व एव योगिनः प्रयाणाः यान्ति तं कालं वक्ष्यामि भरत ऋषभ. हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काही योग्याचे या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही, त्या काळाचे मी तुला वर्णन करून सांगतो. अग्निः ज्योतिः अहा शुक्लः षट्मासाः उत्तरायणं तत्र प्रयाताः गच्छन्ति ब्रह्मविदः जनाः.
परब्रह्माचे स्वरूप जाणणारे साधक अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. धूमः रात्रिः तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रमसं ज्योतिः योगी प्राप्य निवर्तते. धूर रात्र, कृष्ण पक्ष किंवा दक्षिणायनामध्ये मरण पावणारा योगी चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. शुक्ल कृष्णे गती ह्यत्ते जगतः शाश्वते मते एकया याति अनावृत्तिं न अन्यथा आवर्तते पुनः. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. नैते श्रुती पार्थ नान्यो योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असला तरी तो कधीच मोहित होत नाही, म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठितम् अत्येति तत्सर्वविदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. भक्ती मार्गाचा स्वीकार करणारा मनुष्य वेदाध्ययन, यज्ञाचरण, तपस्या, दान किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी केल्याने प्राप्त होणाऱ्या फळापासून मुळीच वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि शेवटी त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. याबरोबरच आपलं भगवद्गीतेचा 8वा अष्टम अध्याय समाप्त होत आहे. या अध्यायामध्ये मंडळी 1 ते 28 श्लोक होते आणि अष्टम अध्यायाचं नाव होतं अक्षर ब्रह्मयोग. ओम नमो भगवते वासुदेवाय.